ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे सोमवती अमावस्या. मी तुम्हाला सोमवती अमावस्येची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्की मिळेल. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 7 मुलगे होते व एक मुलगी होती. त्या ब्राह्मणाच्या बायकोचं नाव धन्वंती आणि मुलीचं नाव गुणवंती होतं. त्यांच्या घरी अशी चाल होती की आल्या ब्राह्मणाची पूजा करावी, सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी, नमस्कार करावा. पुढे एके दिवशी काय झालं, एक मोठा सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण आला. सगळ्यांनी त्याची पूजा केली. 7 सुनांनी त्याला भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणाने त्यांना आशीर्वाद दिला. संतती वाढो, संपत्ती वाढो, तुमचं सौभाग्य अक्षयी असो. धन्वंतीबाईनं आपल्या मुलीला सांगितलं, मुली मुली भिक्षा घाल. मुलगी उठली, भिक्षा घातली आणि नमस्कार केला. ब्राह्मणानं तिला आशीर्वाद दिला, धर्मिणी हो. मुलीनं आपल्या आईला सांगितलं, आई भटजींनी जसा वहिनीला आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला. आई म्हणाली, चल पाहू. पुन्हा त्याला भिक्षा घाल. मुलीने पुन्हा भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मण म्हणाला, धर्मिणी हो. तेव्हा धन्वंतीनं त्याला विचारलं, हिला असा आशीर्वाद का देता? ब्राह्मण म्हणाला, हिला लग्नात वैधव्य येणार आहे. धन्वंतीनं ब्राह्मणाचे पाय धरले आणि म्हणाले, जो अपाय सांगेल तोच उपाय सांगेल. माझी एकुलती एक मुलगी रणकी झाली तर मी काय करू? याचा मला काही उपाय सांगा, असे म्हणून रडू लागले. ब्राह्मणाला तिची दया आली. बाई रडू नको, मी तुम्हाला एक उपाय सांगतो. 7 समुद्रापलीकडे एक बेट आहे. तिथं एक सोमा नावाची पर्टीन आहे. तिला मुलीच्या लग्नाला आणा, म्हणजे तुमचं दुःख दूर होईल. लगीन झाल्यावर तिला वाटेस लावा. असं म्हणून ब्राह्मण दुसऱ्या घरी भिक्षेस गेला. इकडं काय झालं, धन्वंतीनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, अशी अशी गोष्ट आहे, कोणीतरी जाऊन सोमीला आपल्या घरी आणलं पाहिजे. तेव्हा त्यानं आपल्या मुलांना जवळ बोलवलं. त्यांना सांगू लागला, ज्यांची आमच्यावर भक्ती असेल त्यांनी आपल्या बहिणीला बरोबर घ्यावं, सोमीला आणायला जावं. तेव्हा सगळे मुलगे आईला म्हणू लागले, तुझी सगळी माया मुलीवरती, आमच्यावरती काही माया नाही. 7 समुद्रापलीकडे आम्ही काही जात नाही. हे ऐकून आईला रडू आलं. बापाला वाईट वाटलं. तो आपल्या बायकोला म्हणाला, तू काही भिवू नको. आपल्याला 7 मुलगे असून नसून सारखेच. तू आपली निपुत्रिकच आहेस असं समज. तू काही काळजी करू नकोस. मीच जातो आणि सोमीला घेऊन येतो. तेव्हा त्यातला धाकटा मुलगा होता. तो आपल्या बापाला म्हणाला, बाबा आम्ही 7 जण असून तुम्ही आपल्याला निपुत्रिक असं का म्हणून घेता? मी ताईला बरोबर घेऊन जातो आणि सोमीला घेऊन येतो. पुढे आई बापांना नमस्कार केला व ती आपली बहीण भावंड निघाली. जाता जाता समुद्र आला. वाऱ्याचा सोसाटा चालू लागला. समुद्राच्या लाटा येऊ लागल्या. पलीकडं कसं जावं हे सुचेना. जवळ काही खायला नाही, प्यायला नाही. सारा त्रिभुवन दिसू लागलं. परमेश्वराचं स्मरण केलं. देवा आता तूच या संकटातून पार पाड, असा देवाचा धावा केला. तिथं एक वडाचं झाड होतं. त्याच्या खाली जी जाऊन बसली. सगळा दिवस उपास पडला. त्या झाडावर गरुड पक्ष्याचं घरटं होतं. त्यात त्या पक्ष्याची पिल्लं होती. संध्याकाळ झाली. गरुड पक्षी घरी आले. पिल्लांना चारा देऊ लागले. पिल्लं काही चारा घेत ना. त्यांनी आपल्या आईबापांना सांगितलं, आपल्या घरी 2 पाहुणे आले आहेत. झाडाखाली उपाशी आहेत. त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही. गरुड पक्षी खाली आले. ब्राह्मणाला पुसू लागले, तू असं चिंतेत का पडला आहेस? तुझं काय काम असेल ते आम्हाला सांग, आम्ही ते पार पाडू. तुझी चिंता दूर करू. उपाशी काही निजू नको. आम्ही तुला फळे देतो. ती थोडीशी तू खा, थोडीशी या मुलीला दे. ब्राह्मणाला आनंद झाला. त्यानं देवाचे आभार मानले. गरुड पक्ष्यांना आपला हेतू सांगितला. पक्षी म्हणाले, उद्या उजाडल्यावर तुम्हाला मी घेऊन जातो. सोमा पर्टिनीच्या दारी नेऊन सोडतो. मग बहीण भावांनी सगळी फळं खाल्ली. रात्री आनंदाने झाडाखाली निजले. उजाडल्यावर पक्षी झाडाखाली आले. बहीण भावांना आपल्या पाठीवर बसवून सोमेच्या घराशी नेऊन सोडलं. पक्षी आपले चरायला गेले. पुढे बहीण भावंडाने काय केलं, रोज पहाटेस उठावं, सोमा पर्टिनीचं अंगण झाडावं, शेण घेऊन सारवून ठेवावं. असं करता करता वर्ष निघून गेलं. एके दिवशी सोमेनं आपल्या मुलांना व सुनांना विचारलं, रोज सकाळी कोण उठतं? माझं अंगण कोण झाडतं? त्याच्यावर सारवण कोण घालतं? ही म्हणे मी नाही, ती म्हणे मी नाही. तेव्हा सोमेला आश्चर्य वाटलं. काही केल्या पत्ता लागेना. मग दुसऱ्या दिवशी जागत बसली. 3 प्रहर रात्र उलटून गेली. 4थ्या प्रहरी काय झालं, ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडत आहे. तिचा भाऊ तो सारवतो आहे असं पाहिलं. सोमा पर्टीन पुढे आली. तिने विचारलं, मुलांनो तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं, आम्ही ब्राह्मणाची मुलं आहोत. सोमा म्हणाली, तुम्ही ब्राह्मण, मी पर्टीन, आमची नीच जात. तुम्ही आमचं अंगण का झाडता, का सारवता? आम्हाला पाप लागेल. ब्राह्मणाच्या हातून सेवा घ्यावी हा आमचा धर्म नाही. तेव्हा आमची सेवा का करता? तसं तिला ब्राह्मणाच्या मुलानं सांगितलं, ही माझी बहीण आहे.
हिचं लगीन करायचं आहे. तू लग्नाला यावंस अशी आमची इच्छा आहे. आई बाबाची आज्ञा घेतली आणि तुला बोलावू आलो तर तुला लग्नाला आलंच पाहिजे. तू नाही आलीस तर तिला लग्नामध्ये वैधव्य येईल असं एका ब्राह्मणानं सांगितलं आहे. तू प्रसन्न होऊन यावंस म्हणून आम्ही तुझी सेवा करतो. मग सोमा म्हणाली, तुम्ही सेवा करू नका, मी तुमच्याबरोबर येते. घरात गेली, आपल्या सुनांना सांगितलं, मी ब्राह्मणाबरोबर जाते. या मुलीचं लगीन झालं म्हणजे मग परत येईन. तोपर्यंत आपल्या घरात किंवा सोयऱ्या धायऱ्यात कोणी मेलं बिलं तर त्याला दहन करू नका असं सांगून ती निघाली. ती समुद्राचे कडेस आली. ब्राह्मणाच्या मुलीला समुद्राच्या पार केलं. आपण आकाशात उड्डाण करून त्यांच्याजवळ आली. सोमेला घेऊन तो आपल्या घरी आला. सर्वांना आनंद झाला. धन्वंतीनं पर्टिनीची पूजा केली. धाकटा भाऊ उज्जैनीस गेला. बहिणी जोगा नवरा पाहून आणला. सुमुहूर्तावर लग्न लावलं. वधूवरांना अक्षता टाकल्या. तो एकाकी काय झालं. नवऱ्या मुलाला मूर्छा आली. धडकन भुईवर पडला. हालत नाही, बोलत नाही. सगळे लोक घाबरले. सोमेने जवळ येऊन पाहिलं. मुली घाबरू नको म्हणून धीर दिला. मी तुला सोमवतीचं पुण्य देते, त्यानं तुझा पती जिवंत होईल असं सांगितलं. मग सोमा उठली. हाती उदक घेतलं, संकल्प केला आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं. तसा तिचा नवरा जिवंत झाला. सगळ्यांना आनंद झाला. पुढे लगीन झाल्यावर सोमा घरी यायला लागली. इकडे सोमेच्या घरी काय झालं. पहिल्यानं तिचा मुलगा मेला, मागून नवरा मेला, त्याच्या मागून जावई मेला. इकडे सोमा आपल्या घरची वाट चालतेच आहे. वाटेनं तिला सोमवती अमावस्या पडली. त्या दिवशी काय झालं, एक म्हातारी बाई वाटेत भेटली. तिच्या डोईवर कापसाचा भारा होता. ती सोमीला म्हणाली, बाई माझ्या डोईवर भार झाला आहे, एवढा भार खाली उतर, आपण दोघी बरोबर जाऊ. सोमीनं तिला उत्तर दिलं, आज सोमवती अमावस्या आहे, मला नेम आहे, धर्म आहे, मला कापसाला शिवायचं नाही. पुढे जाता जाता काय झालं, एका नदीच्या काठी आली. तिथं पिंपळाचं झाड दिसलं. नदीचं स्नान केलं, श्री विष्णूंची पूजा केली. तिच्या जवळ काही नव्हतं म्हणून 100 वाळूचे खडे हाती घेतले आणि पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. त्या पुण्यानं काय झालं, तिच्या घरी तिचा मुलगा, नवरा, जावई सारे जिवंत झाले. सोमा आपल्या घरी आली. सुनानी तिला विचारलं, सासूबाई तुम्ही गेल्यावर घरातील सर्व माणसं मेली होती, ती आम्ही तशीच ठेवली होती आणि तुमची वाट पाहत बसलो होतो. तुम्ही यायच्या अगोदर ती जिवंत झाली, असा चमत्कार कशानं झाला. सोमा म्हणाली, मी आपल्या सोमवतीचं पुण्य ब्राह्मणाच्या मुलीला दिलं, तिचा नवरा जिवंत केला, माझ्याजवळचं पुण्य खपलं म्हणून इकडे असं अशुभ झालं. वाटेत मला सोमवती अमावस्या पडली. मी पुन्हा हे व्रत केलं, कापसाला शिवलं नाही, मुळ्याला शिवलं नाही, श्री विष्णूंची पूजा केली, पिंपळाला 100 प्रदक्षिणा घातल्या. त्या पुण्यानं घरातली माणसं जिवंत झाली. तुम्ही या व्रताचं आचरण करा म्हणजे तुम्हाला वैधव्य प्राप्त होणार नाही, संतती संपत्ती अक्षय राहील. तेव्हा सुनांनी विचारलं, हे व्रत कसं करावं. तशी ती म्हणाली, सोमवती अमावस्या आली म्हणजे सकाळी उठावं, स्नान करावं, मुक्यानं वस्त्र नेसावं, पिंपळाच्या पारावर जावं, श्री विष्णूंची पूजा करावी, श्रीमंतांनी हिरे माणिक घ्यावे, पोळी घ्यावी, सोन्या रुपयाची भांडी घ्यावी, गरिबांनी आपली तांब्या काशाची घ्यावी, चांगली फळं पुष्प घ्यावी, जशी अनुकूल असतील तशी घ्यावी, पण ही सगळी 100 मोजून घ्यावी. तितक्या प्रदक्षिणा घालाव्या आणि जे आपण घेतलं असेल ते सारं ब्राह्मणाला द्यावं. सवाशीण ब्राह्मणाला जेव घालावं आणि आपण मुक्यानं जेवावं. असं व्रत जी करेल तिला वैधव्य प्राप्त होणार नाही, इच्छित फळ प्राप्त होईल, संतती संपत्ती वाढेल. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरे सफल संपूर्ण हो. आता आपण श्री शिवलीलामृतमधील 11वा अध्याय बघूया. हा अध्याय पठण किंवा श्रवण केल्यामुळे आपल्याला रुद्राभिषेक केल्याचं पुण्य फळ मिळतं. त्याचसोबत भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य, संतती, संपत्ती, पुण्यप्राप्ती होईल. यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील. मृत्युंजय मंत्राचा जप, रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच्य बाधा, ग्रहपीडा दूर होतील. यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुणी होईल. अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्वनाश होतो. म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे. ते न जमल्यास 11वा अध्याय तरी वाचावा. एकदा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव जरूर लिहा, जेणेकरून आपल्याला देखील भोलेनाथांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल. श्री गणेशाय नमः. नित्य शिवभक्ती, शिवपूजा, शिवलीला अमृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत. सूत म्हणतात, रुद्राक्षे भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते. 1000 रुद्राक्षे धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो. त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो. 2 दंडात 16 शिखेमध्ये एक अशी रुद्राक्षे बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते. मनगटात 12, गळ्यात 108 रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी. त्याचप्रमाणे 5, 6, 8 चौथ्या मुखाच्या रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात. रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची कथा एका काश्मीर देशात भद्रसेन
नावाचा पुण्यात्मा न्यायी राजा होता. त्याचा प्रधान ज्ञानी, नीतिवान, प्रजाहित दक्ष होता. प्रजा राजाची स्तुती करत होती. सुंदर पतिव्रता पत्नी, विद्वान व गुणी मुलगा, कृपाळू सर्वज्ञ गुरु, हुशार आज्ञाकारी गुरुभक्त शिष्य, विद्वान वक्ता, मननशील श्रोता, आरोग्य संपन्न दानशूर दाता, हे सर्व पूर्वजन्मातील पुण्याईने प्राप्त होतात. पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठाने व्रते केली. तेव्हा त्या दोघांना एक एक पुत्र झाला. राजाचा मुलगा सुधर्म, प्रधानाचा मुलगा तारक, दोघेही जन्मापासून शिवभक्त होते. सतत शिवाचे ध्यान करत माता पिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वस्त्रे घालून त्यांना सजवीत कौतुकाने निहाळत. परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते. ते अंगावरील दागिने, मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालीत. शिवपूजा, शिवाचे ध्यान, शिवकीर्तन, भजन, शिवनामाचा जप यामध्ये ते रमून जात. हेच काम त्यांना प्रिय वाटे. एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले. वसिष्ठाचे नातू पराशर ऋषी, त्यांचा पुत्र व्यास महर्षी, त्यांचा पुत्र शुकमुनी अशी तेजस्वी ज्ञानी परंपरा होती. पराशर ऋषींनी पूर्वी राक्षस सत्र केले होते. भद्रसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरू होते. ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले. सर्वांचे यथोचित स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले. वस्त्रे आभूषणे दान केले. स्वादिष्ट भोजन दिले. त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले, गुरुदेव, आम्हा दोघांची 2 मुले रात्रंदिवस शिवपूजा, शिवध्यान, शिवनामाचा जप यात दंग असतात. त्यांना मौल्यवान वस्त्रे, आभूषणे आवडत नाही. ते कोणाशी बोलत नाही. राजसूख, वैभव यांना आवडत नाही. यांचे आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी संभाळतील. मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला. ते म्हणाले, हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो. काश्मीर देशात नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वेश्या होती. ती अत्यंत धनवान, सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्याजवळ होती. तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे, नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत. परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती. ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे. मग तो कितीही धनवान असो. याशिवाय ती परम शिवभक्त होती. सोमवार, प्रदोष, शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करी. 1,00,000 बेलपत्रे शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करत असे. अन्नछत्रही तिने चालवले. उदार आणि वृत्तीने ती दानी होती. श्रावणात 1 कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ब्राह्मणांकडून करवून घे. त्यांना दक्षिणा दे. तिने आपल्या घरी 1 कुत्रा आणि 1 माकड पाळले होते. तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते. कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावे. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालीत असे. आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले. ती नाचू लागली की ते दोघेही नाचत. तेथे शिवपूजा, शिवकीर्तन, गायन होत असे. महानंदेच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे. नृत्यशाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते. एकदा तिची भक्ती परीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदेकडे आले. शिवाचे पुरुषी लावण्य पाहून ती तन्मय झाली. त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले. त्यांच्या हातातील रत्नखडीत कंकण तिने पाहिले. त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकण काढून महानंदीच्या हाती दिले. महानंदीला आनंद झाला. ती म्हणाली, आजपासून 3 दिवस मी तुमची दासी झाले असा करार झाला. व्यापाऱ्याने ते मान्य केले. त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या जवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्या जवळ देत म्हटले, हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे. हे भंगले, जळून गेले किंवा हरवले तर मी अग्निप्रवेश करेन. म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव. माझे व्रत फार कठीण आहे हं. अवश्य म्हणून महानंदीने ते तेजस्वी शिवलिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले. थोड्या वेळाने ती दोघेही रत्नखचित मंचकावर झोपली. तिला झोप लागलेली पाहून शंकरांनी लीला केली. नृत्यशाळेला आग लावली. आगीच्या ज्वाला पाहून लोक आरडाओरडा करू लागले. महानंदा शांत झोपलेली होती. तिला व्यापाऱ्यांनी जागे केले. ती धावतच नृत्यशाळेत गेली. तेथे बांधलेले कुत्रा व माकड यांना मुक्त केले. ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नी शांत झाला. तेव्हा व्यापाऱ्याने विचारले, महानंदे, माझे दिव्य शिवलिंग या आगीत जळाले की काय? तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते. हे ऐकताच महानंदा घाबरी झाली. शिवलिंग भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागली. व्यापारी म्हणाला, आपल्या कराराचा आज 2रा दिवस आहे. परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्नी प्रवेश करतो असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नमः शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली. हे पाहून महानंदा दुःखी झाली. तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती महाल सर्वांचे दान केले. त्यानंतर तिने स्नान केले, अंगाला भस्म लावले, रुद्राक्ष धारण केले, शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडात
जोरात हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली. त्या क्षणी उदयचलावरून सूर्य प्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी वरचेवर चेंडू झेलला. त्या सहजपणे महानंदीला वरचेवर उचलले. छातीशी धरून म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, हवा तो वर माग. देवा, हे सर्व नंदीग्राम नगर उद्धरून न्यावे. तथास्तु मनात शिव अंतर्धान पावले. अशा प्रकारे आपली माता, बंधू, नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलोकी गेली. त्या शिवलोकी आधी व्याधी क्षुधा तृष्णा नाही, म्हणून तेथे भेदबुद्धी, काम, क्रोध, दुःख, मद, मत्सर नाही. तेथील पाणी अमृताप्रमाणे गोड, कल्पतरूची बने, कामधेनूची खिल्लारे, चिंतामणीची घरे. तेथे शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते. ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले, राजा महानंदाने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे. पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानव देह अधिकाराप्रमाणे मिळाले. ते दोघे योग्य वेळी येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्यकारभार करतील. तुम्ही त्यांची चिंता करू नका, ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील. बद्धसेन राजाने प्रधान अपत्यासह पराशर ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ते म्हणाले, आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला, आम्ही धन्य झालो. आता हे दोघे किती काय राज्यकारभार करतील, यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगावे, कारण ते दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत, म्हणून आपल्याला विनंती आहे. पराशर म्हणाले, राजा, खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर मला पाप लागेल. तेव्हा ऐक, तुझ्या मुलाला आज 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल. हे ऐकताच राजा मूर्छित होऊन पडला. सर्व जनता शोक करू लागली. अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या. राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला. तेव्हा पराशर ऋषींनी त्याला सावध करून धीर देत म्हटले, राजा, मी काय सांगतो तो ऐक. जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते, तेव्हा ह ब्रह्म असे स्फुरण होऊन महत् नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले. सत्व, रज, तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले. शिवाने सत्वापासून विष्णू, रजापासून विधाता, तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले. सृष्टीच्या रचनेची विधात्याला आज्ञा केली आणि 4 वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला. हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधात्याने आपल्या 7 पुत्रांना उपदेश दिला. रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते, म्हणून हे राजा भद्रसेना, तू रुद्राची आवर्तने कर, शिवाला अभिषेक कर. याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीव होईल. 100 घट आणून त्यात गंगेचे पाणी भर, त्यावर आम्रवृक्षाची पाने ठेव. रुद्रपठण करून ते पाणी मंत्रून तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड. अशा प्रकारे रोज 10,000 वेळा असे 7 दिवस जलसिंचन करावे, तर तुझा मुलगा वाचेल. पराशर ऋषींनी अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला. राजाला समाधान वाटले. त्यांनी भक्तिभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाला, हे महात्मन, आपणच हे सर्व अनुष्ठान करावे, कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरबे आहात. मी सर्व तयारी करतो. त्यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त, सुशील, क्षुबल, क्षणयुक्त असे 1000 ब्राह्मण बोलवले. 1000 मातीचे घट गंगाजलाने भरले. त्यावर आम्रपल्लव ठेवले. दिव्य अनुष्ठान मांडले. रुद्राचा घोषाचा प्रारंभ झाला. 6 दिवस झाले. 7व्या दिवशी सूर्य मध्यान्ही आला, तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र मूर्छित होऊन पडला. थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली. हे पाहून राजा चिंतित झाला. पराशर ऋषींनी राजाला धीर दिला. ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडत होता. त्या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला, उठून बसला. राजाला आनंद झाला. उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले. पराशर म्हणाले, तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला ते सांग. तेव्हा राजपुत्र म्हणाला, गुरुदेव, एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता. त्याचे लाल भडक डोळे, बाळावर शेंदूर, वाढलेली दाढी, काळा भिन्न होता. त्याच वेळी 4 तेजस्वी पुरुष आले. त्यांनी त्या काळा पुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारीत मारीत ते घेऊन गेले. मुलाने सांगितलेला अनुभव ऐकताच राजाच्या अंगावर आनंदाचे रोमांच दाटून आले. ईश्वराच्या नावाचा त्याने जय जयकार केला. पराशर ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला. सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्रजप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली. आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दान दक्षिणा दिली. ब्राह्मणांनी राजपुत्राला राजाला शुभाशीर्वाद दिला. त्यावेळी नारद तेथे अचानक प्रकट झाले. नारद, वाल्मिकी, व्यास ध्रुवाचे गुरु असल्याने त्रिभुवनाला वंद्य आहेत. 14 विद्या, 64 कला त्यांना पूर्ण अवगत असतात. इंद्रादिक देवतांना सुद्धा त्यांचे आदरयुक्त भय वाटते. नारदाला पाहताच यज्ञातील अग्नी मूर्तिमंत प्रकट झाला. सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसवून त्यांची पूजा केली. नमस्कार करून म्हणाले, स्वामी, आपला त्रिभुवनात संचार असतो. आपल्याला दिव्य दृष्टी आहे, तेव्हा काही अद्भुत पाहिले का? नारद म्हणाले, मी इकडे येत असताना मार्गावर 24 शिवदूत मला भेटले.
त्यात वीरभद्रही होता. त्यांनी मृत्यूला बांधून चालवले होते. वीरभद्र मृत्यूला विचारत होता तो कोणाच्या आज्ञेने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता. त्याला 10,000 वर्षे आयुष्य आहे. राजा, तू रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यू संकट टळे. राजाने नारदाला नमस्कार केला. नारद अंतर्धान पावले. त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्रवर्तन केले. आपल्या पुत्राला राज्यगादीवर बसवले. तारकाला युवराज केले. राजा प्रधान तप करण्यास मनात निघून गेले. यथावकाश ते दोघे शिवपदास गेले. तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.